नमस्कार दोस्तांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. हा यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. आज आपल्याला बोलायचं आहे ते मराठा आरक्षणाबद्दल. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे आंदोलन सुरू झाले आहे त्याची आग महाराष्ट्रात ठिकठिकाणी पसरती आहे आणि दुर्दैवाने अतिशय चांगल्या प्रकारे जे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केले त्यामध्ये काही गोष्टी वेगळ्याच घडत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार होत आहे. प्रकाश सोळंके जे आमदार आहेत, अजितदादा पवार यांच्या गटाचे, त्यांचं घर जाळण्यात आलं. त्यानंतर संदीप क्षीरसागर त्यांच्यासुद्धा घराला आग लावण्यात आली. ते शरद पवार गटाचे नेते आहेत. प्रशांत बंब भाजपचे आमदार, त्यांच्या गाडीचं किंवा त्यांच्या कार्यालयाचं तिथेही काही नुकसान पोचवण्यात आलं. अनेक ठिकाणी माजलगावला नगरपरिषदेचं कार्यालय जाळण्यात आलं. कुठे गाड्यांची मोडतोड करण्यात आली, कुठे दगडफेक झाली आणि या अतिशय दुर्दैवी अशा घटना आहेत. या हिंसाचाराचं कुठेही समर्थन करता येणार नाही. कोणाच्याही हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही. आणि जो मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढतो आहे अशा मराठा समाजालासुद्धा हे रुचेल असं मला वाटत नाही. माझं कळकळीचं आवाहन आहे की शांततेने आंदोलन करा. कारण इतकं अभूतपूर्व अशा प्रकारचं हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलं आहे की त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आज या संदर्भात जे आंदोलन केलं की आंदोलन कुठेही भरकटता कामा नये, भरकटते अशा प्रकारची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. आणि मी असं सांगतो की मुख्यमंत्री शिंदे यांनी जे आवाहन केलेलं आहे शांततेने आंदोलन करा, त्याला माझं पूर्णपणे समर्थन आहे. या संदर्भामध्ये सरकारला विरोध करणं याचा मी काहीही कुठेही भेदभाव करणार नाही. आणि पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना शांतता हवी आहे. कारण ज्यामध्ये हिंसाचारामध्ये अनेकांचं नुकसान होतं, अनेक प्रकारचं नुकसान होतं, निरपराधांनासुद्धा त्रास होतो. त्यामुळे तो त्रास होता कामा नये. आणि म्हणून पुन्हा एकदा मी कळकळीचं आवाहन करतो की शांतता ठेवा. कोणीही आत्महत्या करू नका. शांततेने आंदोलन चालू ठेवा तुम्ही, काहीच हरकत नाही. आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन खुशालपणे चालू ठेवा आणि तुमच्या मागण्या पदरात पाडून घ्या तुम्ही, त्यात काही हरकत नाही. पण पुन्हा एकदा आवाहन करतो की यामुळे चांगल्या पद्धतीनं जे चाललेलं आंदोलन आहे, पूर्वीसुद्धा ठोक मोर्चाच्या वेळी अशा काही घटना घडल्या होत्या, अशा घटना घडता कामा नयेत. आणि आज मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा आवाहन केलं आहे की याच घटना जर अशा सुरू राहिल्या तर मला काहीतरी उद्या विचार करावा लागेल असं त्याने आवाहन केलं. मी तर मनोज जरांगे पाटील यांना दोन प्रकारची आव्हानं केली. एक तर त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या किडनीवरती आणि एकूण वेगवेगळ्या शरीरामधल्या सगळ्या ज्या आपल्या शरीराचे अवयव असतात त्याला त्रास होतो. 6वा दिवस आहे उपोषणाचा. काही वेळा आग्रहास्तव त्यांनी पाणी प्यायलेलं आहे. चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन. पाणी प्यायले चांगले, कारण त्यांच्या प्रकृतीला कुठल्याही प्रकारचा धोका पोचता कामा नये. आणि म्हणून आज नाशकामध्ये एक अभूतपूर्व आंदोलन असं सुरू झालं की त्या मराठा समाजाच्याच आंदोलनकांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. ते असं म्हणाले की आम्हाला गडही हवा आहे, गडही जाता कामा नये. मी मराठा आरक्षणही मिळायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्यांची प्रकृती सुरक्षित राहिली पाहिजे. यासाठी त्यांनी आंदोलन चालू केले. मनोज जरांगे पाटील, मी तुम्हाला आवाहन करतो की याला प्रतिसाद द्या. तुम्हाला अनेक बहिणींनी, आपल्या बहिणींनी, मातांनी अतिशय भावनापूर्ण अशा प्रकारचं आवाहन तुम्हाला केलं. मग त्या आवाहनाला तुम्ही काही प्रमाणात प्रतिसाद देऊन पाणी प्यायला. पण मी आज काही वेळा बघितलं की ज्या तरुणी होत्या, महिला होत्या, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आणि इतकं मनोज जरांगे पाटील यांचा हा जो त्याग आहे, त्यांच्यावरचं जे प्रेम आहे ते खरोखरी अभूतपूर्व आहे.
म्हणजे कोणीही आतून हालेल अशा प्रकारचा, आतून हालेल माणूस, काळीज असेल ज्याला तो आतून हालेल अशा प्रकारचा त्याग ते करता आहेत आपल्या समाजासाठी. आणि आपल्या समाजासाठी काहीही करायला ते तयार आहेत. आणि त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी उपोषण करतायत लोक, ठिकठिकाणी प्राणांतिक उपोषणाला सुद्धा बसलेले. दुर्दैवाने काही जणांनी आत्महत्या केलेल्या. यापुढे एकाही मराठा तरुणाची, कोणाचीच अशा प्रकारची आत्महत्या होता कामा नये, हेही माझं दुसरं आव्हान आहे. पण मनोज जरांगे पाटील, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या प्रकृतीची तर काळजी घेतलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्पष्ट आवाहन करावं असं मी तुम्हाला आवाहन करीन की हिंसाचाराचा प्रयोग कोणीही करू नये. आणि जो हिंसाचार झाला आहे त्याचा स्पष्ट शब्दात तुम्ही धिक्कार करा. एक तर हे जे कोणा गाड्या पेटवण्यात आल्या, कोणाचं घर जाळण्यात आलं, आणि मग अनेक नेत्यांना सुरक्षा द्यावी लागली. याच्यामुळे सरकारी यंत्रणेवरती स्थान येतो. सरकारी सार्वजनिक मालमत्तेचं म्हणजे करदात्यांच्या, आपण सगळ्यांनी जो कर दिलेला आहे त्याच्यामुळे ज्या करातून जी मालमत्ता तयार होते त्याचं नुकसान होतं, सर्वांना त्रास होतो. त्यामुळे मनोजजी, आपण स्पष्टपणे आवाहन करा की हिंसाचाराला थारा मिळता कामा नये, थारा देता कामा नये. त्यांनी म्हटले की कदाचित याच्यामागे काही सत्ताधाऱ्यांचाच त्याच्यामध्ये हात असू शकतो, पण मी असं सांगतो की असा हात असण्याची शक्यता कमी आहे. कोणीही असेल याच्यामध्ये, काही कुठल्याही आंदोलनामध्ये अपप्रवृत्ती घुसतात आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या करतात. पण तसं जरी असलं तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे आवाहन करावं की यापुढे हिंसाचार झाला तर तो मी खपवून घेणार नाही, स्पष्टपणे त्यांनी सांगावं. आणि शांततेचं आवाहन करावं. कारण मनोजजी, आपल्याला मानणारा फार मोठा समाज आहे. कारण आपण जो त्याग केलेला आहे, अभूतपूर्व असा त्याग केला आहे, तो अलीकडच्या काळामध्ये हा कोणीही अशा प्रकारचा त्याग केल्याचा आपल्याला दिसत नाही. एक फाटका माणूस, एक किरकोळ माणूस हा किती अद्भुत शक्ती निर्माण करू शकतो हे तुम्ही तुमच्या आंदोलनातून दाखवून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रकृतीची, तुमच्या जीवाची फिकीर करत नाही आता, पण तुमच्या जीवाची फिकीर करणारे लाखो मराठा तरुण आहेत. केवळ मराठाने अन्य सर्व समाजाला तुमच्याबद्दल सहानुभूतीच नाही केवळ, तर आस्था आणि प्रेम आहे. आणि मराठा समाजाच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखादा नेता असंख्य कार्यकर्ते तयार करतो, त्याला मानणारे लोकांची एक मांदियाळी तयार होते, तेव्हा त्याच्या शब्दाला खूप वजन आणि किंमत असते. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा चौरी चौराचं आंदोलन झालं त्यावेळी पोलीस चौकी जाळण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळात, तेव्हा महात्मा गांधींनी आपलं जे आहे ते आंदोलन थांबवलं, उपोषण थांबवलं. आणि त्यांना अजिबात मान्य नव्हतं या प्रकारची हिंसा, आणि आंदोलन त्यांनी आपलं थांबवलं. कारण पोलिसांचा बळी गेला, कोणाचाही बळी आंदोलनात जाता कामा नये असं गांधीजींचं मत होतं. गांधीजींनी आंदोलन अकस्मात या प्रकारे मागे घेतलं. ते देशबंधू चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू जे गांधीजींचे अनुयायी, त्यांना आवडलं नाही. पण काही काळानंतर स्वतः नेहरू असं म्हणाले की नाही नाही नाही, आमचं चुकलं, गांधीजींनी हे आंदोलन थांबवलं. ही अतिशय योग्य गोष्ट होती, कारण त्या आंदोलनामध्ये हिंसा झाली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की मेधाताईंनी सुद्धा अनेकदा उपोषण केलं. काही वेळा सक्तीने त्यांना, मला माझ्या आठवणीवर पोलिसही घेऊन गेले आणि त्यांच्यावरती उपचार केले त्यांनी. पण एका विशिष्ट वेळी मेधाताईंनी सुद्धा आपलं आंदोलन स्थगित केलेलं होतं. अण्णा हजारे यांनी सुद्धा आपलं आंदोलन स्थगित केलं होतं, हेही आपण लक्षात घ्या, अण्णा हजारेंनी. आणि त्यामुळे आंदोलन किती काळ चालू ठेवायचं आणि कुठल्या वेळी थांबवायचं, माझ्या मते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन आंदोलनाचं स्वरूप तरी बदलावं.
साखळी उपोषण तुम्ही करा, पण तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असं माझं पुन्हा एकदा आवाहन. पण अहिंसक आंदोलन असलं पाहिजे आणि अहिंसक आंदोलनाने काय काय होतं साध्य होऊ शकतं हे गांधीजींनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अहिंसक लढ्यांनी स्वातंत्र्य मिळवून दाखवलं हे आपल्याला माहिती आहे. अनेक आंदोलनं मी तुम्हाला सांगतो. अगदी अलीकडची सुद्धा मी तुम्हाला आंदोलनाची काही उदाहरणं सांगेन की गांधीजींना जे मानायचे ते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला यांनी अहिंसक आंदोलन केलं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाविरोधात लढा यशस्वी केला आणि जगामध्ये आदराचं स्थान मिळवलं दक्षिण आफ्रिकेमध्ये. दुसरी गोष्ट आहे ती पोलंडमध्ये. आपल्याला माहिती असेल की पोलंडमध्ये जेव्हा सोव्हिएट युनियनचा पूर्णपणे पोलंडवरती एक पोलंड संपूर्ण त्यांच्या मगरमिठीत होतं कम्युनिस्टांच्या. एक सोव्हिएट युनियनच्या प्रभुत्वाखाली जी पूर्व युरोपातली राष्ट्र होती त्यामध्ये पोलंडचाही समावेश होता. पोलंडमध्ये या सगळ्या एकाधिकारशाहीविरुद्ध हुकुमशाहीविरुद्ध सॉलिडॅरिटी म्हणून लेक वालेसा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं आणि तेही अत्यंत शांततापूर्ण झालं आणि यशस्वी झालं. मंडेलांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, यांचं उदाहरण सांगितलं, पोलंडचं उदाहरण सांगितलं. त्यानंतरचं आंदोलन की सर्बियाचे अध्यक्ष मिलोसेविक त्यांचाही पाडाव, ते अत्यंत जुलमी राज्यकर्ते होते, त्यांचाही पाडाव शांततामयरित्या करण्यात आला. आणि अलीकडे ट्युनिशियामध्ये जी आपल्याला माहिती की ज्याला आपण म्हणतो की जस्मिन रेव्होल्युशन 2011 सालीच झाली मला वाटतं, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी. आणि त्यावेळी ट्युनिशियाचे अध्यक्ष झेन बेन अली होते, त्यांना जावं लागलं. अगदी इजिप्तमध्ये तहरीर चौकामध्ये लोकांचं पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन झालं, तिथेही सत्ता पालट झाला. त्यामुळे शांततापूर्ण पद्धतीने सत्ता पालट होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता CAA कायदा झाला होता. CAA कायदा जो नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा जो आणण्यात आला त्याच्याविरुद्ध देशभर आंदोलन झालं. उत्तर प्रदेशामध्ये गोळीबार झाला, त्यामध्ये काही जण ठार झाले. दिल्लीमध्ये गोळीबार झाला, त्यामध्ये 10-12 लोक ठार झाले. CAAचं आंदोलन पण ते आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने हे होतं, पण पोलिसांनी त्याच्यामध्ये गोळीबार केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही छुटपूट घटना घडतात, लगेच गोळीबार न करता अश्रुधूर सोडणं, लाठीपालन करणं या गोष्टी घडणं आवश्यक आहे, त्या घडल्या नाहीत हे आपण. शाहीन बागचं आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने झालं, ही अलीकडची आंदोलनाची उदाहरण आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने झालं आणि त्याचाच परिपाक म्हणजे काँग्रेसची UPAची राजवट गेली. त्यामुळे शांततेचं महत्त्व किती आहे हे इथे सांगायला पाहिजे. आता माझं असं म्हणणं आहे की ज्या काही हिंसाचाराच्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचं समर्थन अजिबातच करता येणार नाही. पण मी इथे सांगेन की आता हे आंदोलन अशा टप्प्यावरती पोचलं आहे की बघा, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी प्रामाणिकपणे, हे सरकार प्रामाणिकपणे काम करतं. आम्हाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे, कायद्याच्या चौकटीत द्यायचं आहे आणि जे आरक्षण रद्द होऊ नये पुढे, अशी आमची इच्छा आहे. कारण यापूर्वी असं झालेलं होतं 2दा की काँग्रेस सरकारने आरक्षण जाहीर केलं, ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं, तेही टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस काय सांगतात ते अर्धवट माहिती सांगतात. ते म्हणतात हायकोर्टामध्ये आमचं टिकलं, पण सुप्रीम कोर्टात आम्ही नव्हतो, आम्ही नसताना ते आरक्षण उद्धव ठाकरे सरकार टिकवता आलं नाही. पण मी तुम्हाला विचारतो देवेंद्र फडणवीसांना, आता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन करण्यात आली आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये फारसं यश मिळत नाही असा अनुभव आहे. समजा असं झालं, असं होऊ नये, समजा सुप्रीम कोर्टाने हेही आरक्षण मान्य केलं नाही, जी क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली समजा, तर मग देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार किंवा त्रिशूल सरकारमुळे हे आरक्षण गेलं असं म्हणता येईल का? असं राजकीय विधान करता येईल. पण मुळात जी 50% मर्यादा आहे ती न ओलांडता आरक्षण द्यायचं असेल तर OBCच्या आरक्षणामधून द्यावं लागतं. 50%च्या वर आर्थिक आरक्षण देण्यात आलं आहे आणि जर जे काय 57-58% आता आरक्षणचे टक्के ऑलरेडी गेले किंवा 60%च्या आसपास गेलेले, तर यापुढे मराठा आरक्षण
द्यायचं असेल 50% मर्यादा ओलांडून. कारण काय की ओबीसींच्या आरक्षणात ओबीसींच्या कोट्यातनं आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ इच्छित नाही, त्याला धक्का न लावता देणार आहोत. मग कशी देणार? तर ते राज्य सरकारच्या हातात नाही येते. त्यासाठी केंद्र सरकारला स्वतंत्र कायदा पास करावा लागेल. आणि म्हणून मी म्हणतो आहे की अशी सरकारनी, त्रिशूल सरकारने असेल किंवा कुठल्याही सरकारने मराठा आरक्षण, जे जरांगींची मागणी आहे कुणबी प्रमाणपत्र, ती एक मागणी आहे. शिंदेसाहेब म्हणाले आहेत की आम्ही 11,000 किंवा काही आकडा सांगितला, त्यांना तर काय म्हणतात जात प्रमाणपत्र मिळतीलच त्यांना, कुणबी म्हणून त्या मराठ्यांना. पण जरांगींची मागणी सरसकट प्रमाणपत्र देण्याची आहे. आणि अजून हे सरकार काय म्हणते की तसं जर दिलं तर कोणीतरी कोर्टात जाईल आणि ते काही होणार नाही. ठीक आहे, हा मुद्दा समजा आपण बाजूला ठेवला. पण मनोज जरांगे पाटील आणि सर्व मराठा समाजाची काय मागणी मुख्यतः की आम्हाला आरक्षण शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये पाहिजे. आणि ते पाहिजेच. कारण मराठा हा मुख्यतः कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये शेती करणारा समाज आहे आणि त्याची अनेक कारणामुळे दुर्गती झाली आहे. काही सरंजामदारांमुळे सगळेच मराठी संपन्न स्थितीत आहेत असं मानण्याचं कारण नाही. आणि हे सरकारने मान्य केलेलं आहे, सर्व पक्षांनी हे मान्य केलेलं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या सारथी किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही काय काय केलं आहे हे शिंदे सरकार सांगतं आहे. पण त्यामुळे हे आंदोलन कितीही खुलासे केले, कितीही जाहिराती दिल्या, आम्ही काय काय केले हे सांगितलं तरीसुद्धा जी महत्त्वाची मागणी आहे ती मराठा समाजाला आरक्षण पाहिजे शिक्षणात आणि नोकरीमध्ये. कुणबी प्रमाणपत्र हा वेगळा विषय, शिष्यवृत्त्या मिळणं वेगळं, हॉस्टेल्स मिळणं वेगळं किंवा परदेशी शिष्यवृत्ती मिळणं वेगळं, हा मुद्दा वेगळा आहे. पण आरक्षण मिळलं पाहिजे आम्हाला, ही मराठा समाजाची मागणी आहे. आणि ती मुख्यतः शेतीमधल्या दुर्गतीमुळे त्यांना करावी लागते आहे ती मागणी. आता ती मागणी पूर्ण करायची तर ती कोण पूर्ण करू शकेल? ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूर्ण करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले की 2014 नंतर युगबदल झालेला आहे. आणि युगबदल हा मी केलेला आहे, आमच्या सरकारने केलेला आहे. आम्ही तुम्हाला राम मंदिर हवं आमची मागणी होती, ती राम मंदिराची मागणी आम्ही पूर्ण केली आहे. आम्ही तुम्हाला 3 तलाकची पद्धत बंद केलेली आहे. 370वा कलम जे आहे ते 370वा कलम जे आहे ते सुद्धा आम्ही रद्द करून दाखवलेलं आहे. आम्ही जे आम्ही कबूल केलेलं होतं ते आम्ही करून दाखवलं. आम्ही समान नागरी कायदासुद्धा आणणार आहोत असं मोदी सरकार म्हणते. आम्ही एक देश एक निवडणूक हे आणून करून दाखवणार आहोत. आणि आम्ही त्यासाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमलेली आहे, त्याच्या बैठका चालू आहेत. याचा अर्थ काय? मोदी आहे तो मुमकिन आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे असं देवेंद्र फडणवीस तर रोज सांगतात, शिंदे साहेब नेहमीच सांगतात. हे दोघेही मोदींना आदर्श मानतात. अजितदादासुद्धा त्यांना आदर्श म्हणतात की मोदींप्रमाणे विकास कोणीच करू शकत नाही, मोदींप्रमाणे दिलेला शब्द कोणीच पाळू शकत नाही. मग आमचं एवढंच म्हणणं आहे की असंच आहे. काँग्रेस असेल किंवा देशातल्या कुठल्याही विरोधी पक्षाला जे कधीही जमलं नाही, 70 वर्षात जमलं नाही, ते जर मोदी सरकार करू शकतात, मोदी करू शकतात, तर मग मराठा आरक्षणाची मागणी मोदीजी का पूर्ण करू शकत नाही आहेत? आमचं म्हणणं पूर्ण करू शकतील. विशेष सत्र त्यांनी बोलवावं संसदेचं. आणि आज मराठा आरक्षण जर त्यांनी दिलं तर डोक्यावर घेतील लोक त्यांना. महाराष्ट्रातले नाही, देशातले लोक डोक्यावर घेतील. मग अन्य राज्यातील ज्यांना आरक्षण हवं असेल त्यांना तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, पण पहिलं मराठा आरक्षण द्यायचं असेल. आणि मोदी आहे तो मुमकिन आहे. मोदींनी युगबदल केलेला आहे. मोदींसारखा नेता भारतात झालेलाच नाही. अमृतकाल आहे हा भारताचा. आणि या अमृतकालामध्ये सगळ्या जग ज्यांचं कौतुक करते, विश्वगुरू मानत आहे, ते मोदी सत्तेवर असताना, मोदीजी आता तुम्ही या संदर्भामध्ये पाऊल उचला. आणि तुम्ही जर पाऊल उचललं तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल असं माझं म्हणणं आहे. ते तर तुम्ही कराच. पण त्यापूर्वी मोदीजी, मी तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्ही
रोज एक तरी भाषण तुम्ही करता. सतत तुम्ही शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, लहान मुलांना संबोधित करता. मग एक संबोधन असं करा तुम्ही की एक मनोज जरांगे पाटील यांना जाहीर आवाहन करा आणि त्यांना शब्द द्या की मराठा आरक्षण तुम्हाला आम्ही देणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे सरसकट प्रमाणपत्र जी कुणबी म्हणून हवेत, मराठाला कुणबी म्हणून कुणबी समजून सरसकट जी प्रमाणपत्र त्यांना हवी आहे ती आम्ही तुम्हाला देतो आहोत. तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करत आहोत असं तुम्ही आश्वासन द्या ना त्यांना. तुम्ही जाहीरपणे फेसबुकच्या माध्यमातून असेल, सभेच्या माध्यमातून असेल, महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोललाच नाही. आरक्षणामधला आसुद्धा तुम्ही उच्चारला नाही. जरांगे पाटील नाराज झाले. त्यांना वाटलं होतं, सगळ्या मराठा समाजाला वाटलं होतं की आपला नेता इतका महान नेता आलेला आहे तर आपल्या राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा समाजाचे एक नेते आहेत, त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा त्यांच्या समर्थकांना वाटतं की हे मुख्यमंत्री होऊ शकतात. मग एवढंच आहे तर मोदीजी तुम्ही जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन करा, पण त्यापूर्वी त्यांना आश्वासन द्या. कारण आश्वासन दिल्याशिवाय जरांगे पाटील माघार घेणार नाहीत. पण त्यांच्या जीवाची सगळ्यांना आम्हाला पर्वा आहे. आणि मी आता सांगतो शेवटचं कळकळीचं आवाहन, मनोजजी तुमचा जीव आम्हा सर्वांना प्यारा आहे. तुमच्या जीवाला काहीही बरं वाईट होता कामा नये. तुमची प्रकृती निकोप राहिली पाहिजे, हे आमचं तळमळीचं आणि प्रामाणिक आवाहन आहे. आणि म्हणून जरांगेजी तुम्ही उपोषण या प्रकारे करू नका. काहीतरी ग्लुकोज तरी घ्या, तुम्ही पाणी प्या, थोडी साखर खा किंवा साखळी उपोषणात भाग घ्या. पण 6 दिवस झालेले आहेत, यापूर्वी तुम्ही उपोषण केलेलं आहे, तेव्हा जरांगेजी तुम्ही आम्हाला हवे आहात एवढं कळकळीचं आवाहन तुम्हाला करतो. आणि मोदी साहेबांना आवाहन करतो की तुम्ही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.